नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीचा कैरीचा काळा आचार. जुन्या काळापासून घराघरात बनवला जाणारा हा आचार चवीलाच नाही तर टिकाऊपणासाठीही खूप प्रसिद्ध आहे. योग्य प्रमाणात मसाले, पारंपरिक कृती आणि काही खास टिप्स यांच्या मदतीने आज आपण हा स्वादिष्ट काळा आचार बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्येच मी काही महत्त्वाच्या टिप्सही शेअर करणार आहे, ज्यामुळे तुमचा आचार वर्षभर उत्तम टिकेल. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पारंपरिक कैरीच्या काळ्या आचाराच्या रेसिपीला. तर रेसिपी पूर्ण बघा. आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. इथे मी 1 किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि या कैऱ्या मी मार्केटमध्ये घेतानाच मी कट करून आणलेल्या आहेत, म्हणजे कापून आणलेल्या आहेत आणि मी अशा उभ्या प्रकारे कापलेल्या आहेत. तुम्हाला अशा प्रकारे बारीक जरी कापायच्या असतील तर तुम्ही बारीकसुद्धा कापून घेऊ शकता, पण मला अशा उभ्याच कापायच्या होत्या म्हणून मी उभ्याच कापून घेतल्या. आता याच्यासाठी लागणारा मसाला तयार करायचा आहे. तिथे गॅसवर मी कढई ठेवली. कढईमध्ये 2 तेजपत्ताचे पानं तोडून टाकायचे आहे, 2 ते 3 मोठे इलायची टाकायचे, 15 ते 20 काळी मिरी आणि 9-10 लवंगा, 1 इंच दालचिनीचा तुकडा. आता हे थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य भाजून घ्यायचं आहे. आता इथे मी या वाटीने 1 वाटी मोहऱ्या घेतलेल्या आहेत. आता ही वाटी आहे 50 ग्रामची, तर त्यानुसार तुम्ही साहित्य बघा. तर 1 वाटी आपल्याला मोहऱ्या घ्यायच्या. तर मी सगळं साहित्य याच वाटीने घेतलेलं आहे आणि 1 किलो लोणच्याला किती साहित्य लागणार आहे ते बघा. तर 1 वाटी मोहऱ्या घेतल्या, पाऊण वाटी धने घेतले, अर्धी वाटी बडीशेप, पाऊण वाटी जिरे आणि पाऊण वाटी मेथी दाणे आणि अर्धी वाटी या सुक्या मिरच्या. आता तुमच्याकडे जर लाल मिरची पावडर असेल तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता. तर इथे हे सगळं आपल्याला मीडियम गॅसवर छान असं तडतडून भाजून घ्यायचं, म्हणजे याचा आवाज तडतड येतो मोहऱ्यांचा. तर छान असं भाजून घ्यायचं आणि याचा सुगंध पण सुटतो. त्याप्रमाणे आपल्याला हा मसाला छान भाजायचा आहे. मसाला कच्चा ठेवायचा नाही, गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आणि हा मसाला भाजून घ्यायचा. त्यानंतर इथे 2 चम्मच मी ओवा टाकलेला आहे. ओवा तुम्ही शेवटलासुद्धा टाकू शकता, पण मी याच्यामध्येच भाजून टाकणार आहे. तर हे सगळं साहित्य आपल्याला मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं. आता याच्यातल्या ज्या मोहऱ्या आहेत ना, त्या तडतडायला सुरुवात झालेली आहे आणि याचा हलका हलका सुगंध पण सुटायला सुरुवात झालेली आहे. तर आता अजून थोडं याला भाजायचं आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे थंड करायला ठेवायचं. हा मसाला ना थंड करूनच वाटून घ्यायचा. बघू शकता मी एका ताटात काढून घेतलं आणि याला थंड करण्यासाठी ठेवून दिलेला आहे. आता हा मसाला थंड होतो तोपर्यंत आपल्याला इथे राईचं तेल गरम करायचं आहे. आणि हो, मी हा आचार राईच्या तेलात बनवत आहे. तुम्हाला जर राईचं तेल नसेल आवडत तर तुम्ही जे आपलं रेग्युलर तेल असतं खायचं ते सुद्धा टाकू शकता. इथे मी 2 वाटी राईचं तेल टाकलेलं आहे. 300 ml इतकं राईचं तेल आहे. 1 किलो कैरीसाठी इतकं तेल पुरेसं होतं. तर इथं हे तेल छान कडकडीत गरम करायचं आणि तेलसुद्धा थंड करूनच आपल्याला घ्यायचं आहे. तेल गरम केलं आणि थंड व्हायला ठेवून दिलेलं आहे. आता तेल थंड होतं तोपर्यंत इथे हा मसाला थंड झालेला आहे. आता याला आपल्याला वाटून घ्यायचं. तर याच्यातल्या मिरच्या मी आधी थोड्या वाटून घेतल्या. त्यानंतर हा बाकीचा सगळा मसाला मी याच्यात वाटून घेणार आहे. आणि हा मसाला पण आपल्याला बारीक न वाटता जाडसर ठेवायची आहे. पूड म्हणजे जाडसर पूड अशी आपल्याला याची ठेवायची आहे. तर मी सर्व मसाला मिक्सरच्या मोठ्या भांड्यात टाकलेला आहे आणि मिक्सरला फिरून घेतलेला आहे. बघू शकता अशा प्रकारे आपल्याला ही मसाल्याची पूड करून घ्यायची. आता इथे कढई घेतली मी आणि याच्यामध्ये या सर्व कैऱ्या घेतलेल्या आहेत. तर ह्या कैऱ्याच्या फोडी घेतल्या आणि याच्यात ज्या कोळी असतात ना त्या पण मी घेतलेल्या आहेत. त्या टाकून न देता मी याच्यातच ठेवलेल्या आहेत. त्या पण छान लागतात मुरल्यानंतर. तर सगळ्या फोडी मी याच्या कढईमध्ये काढून घेतल्या आणि यामध्ये आता आपल्याला बाकीचं सगळं साहित्य टाकायचं आहे. तर मी काय काय टाकणार आहे ते बघा. आणि हे लोणचं आपल्याला वर्षभर टिकवण्यासाठी काय करायचं ते पण मी पुढे सांगणार आहे. तर त्याआधी ते 1 ते 1.5 चम्मच आपल्याला मंगरेला किंवा याला काय बोलतात तुमच्याकडं मला नाही माहिती, ते टाकायचं आहे. तर ते टाकून घेतलं 1 ते 1.5 चम्मच आणि अर्धी वाटी मीठ टाकायचं आणि 2 चम्मच हळद टाकायची. आता 1 किलो कैरीसाठी अर्धी वाटी मीठ इतकं पुरेसं आहे. आणि हळद पण जास्त न टाकता आपल्याला फक्त 2 चम्मचच टाकून घ्यायचे आहे, म्हणजे 2 चम्मच म्हणजे पाऊण वाटी. तर इथे मीठ आणि हळद आणि मंगरेला टाकून आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि इथे वाटून घेतलेला मसाला टाकून घ्यायचा. तर बघू शकता इथे मसाला पण मी सर्व टाकलेला आहे. आता हे मसाला पण टाकल्यानंतर छान याला हाताने मिक्स करून घ्यायचं
आता इथं आपण लाल मिरच्या वापरलेल्या आहेत, लाल सुक्या मिरच्या, तर त्या मला थोड्या कमी वाटल्या म्हणून मी थोडंसं मिरची पावडरसुद्धा घेणार आहे. तर इथे मी पाऊण वाटी इतकं लाल मिरची पावडर घेतलेलं आहे. आता हे पण टाकल्यानंतर ह्या लोणच्याला छान कलर पण येणार आहे आणि थोडंसं तिखटसुद्धा होणार आहे. तर आता आपल्याला हे तेल टाकून घ्यायचं आहे. बघू शकता तेल मी थंड करून घेतलेलं आहे आणि हे तेल सर्व याच्यात टाकून द्यायचं. तर तेल पण टाकलेलं आहे आणि आता आपल्याला याला मिक्स करायचं. आणि वर्षभर लोणचं टिकवण्यासाठी काय करायचं, एखादा कोळसा गरम करायचा आणि गरम करून काचेची भरणी त्यावर, म्हणजे कोळशाचा काचेच्या भरणीमध्ये सगळा धूर घ्यायचा आणि हे लोणचं काचेच्या भरणीत ठेवून 1 ते 2 दिवस उन्हात ठेवायचं. तर असं केल्याने ना लोणचं खराब होत नाही आणि 1 ते 2 वर्ष आरामशीर टिकतं. जर जास्त बनवायचं असेल तर तुम्ही असं करू शकता, पण मी इथे कमी बनवलं आहे, म्हणजे 1 किलो बनवलं म्हणून मी भरणीत भरणार आहे. आणि मी धूर वगैरे देणार नाही, पण जास्त दिवस जर टिकवायचा असेल तर तुम्ही कोळशाचा धूर देऊन भरणीत लोणचं टाकू शकता. तर इथे बघू शकता खूप छान लोणचं झालेलं आहे, काळं लोणचं. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे काळं लोणचं करून बघा, खूप टेस्टी होतं. तर इथे लोणचं रेडी आहे. आता मी थोडा वेळ याला असंच कढईत ठेवणार, त्यानंतर एका भरणीत भरून ठेवून देणार आहे. तर हे मुरल्यानंतर अजून काळं होतं. आता थोडंसं काळा कलर कमी आहे, पण हे जर मुरलं ना 8 ते 10 दिवसात अजून काळं बनतं. तर नक्की अशा प्रकारे करून बघा आणि रेसिपी बनवल्यानंतर कशी झाली आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर ही रेसिपी रेडी आहे, पारंपरिक पद्धतीने काळं आचार किंवा काळं लोणचं. तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.